नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येतोय म्हणजे 20 ते 30 जुलै म्हणजे 20 जुलै ते 30 जुलै म्हणजे 10 दिवस राज्यामध्ये दररोज भाग बदला 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। राज्यात एकंदरीत परिस्थिती इथलं तर राज्यामध्ये म्हणजे आता ह्या 3 दिवसामध्ये एक म्हणजे 20, 21, 22, 23, 24 दरम्यान रिमझिम पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। ज्या गावाला पाऊस पडला नाही त्या गावात देखील हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। राज्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे काल रात्रीपासूनच विदर्भात देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। पण राज्यामध्ये आता हे म्हणजे 3 दिवस रिमझिम पाऊस पडणार आहे। रिमझिम पाऊस पडतच काय होणार आहे, अचानक थोडा मोठा पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे मध्ये 23 तारखेपर्यंत हे पाऊस राहणार आहे रिमझिम स्वरूपाचा। त्याच्यानंतर 25, 26, 27, 28, 29, 30 पर्यंत परत एकदा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर एवढा जुलै महिना म्हणजे 30 जुलैपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की समजा जशी उघड भेटेल तसे तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, हे तुम्हाला एक सांगू इच्छितो। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज झाला आहे